नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो आणि या गोष्टीची सर्व शेतकऱ्यांना माहिती राहावी. याबाबत काही शेतकऱ्यांचे प्रश्नही होते, की जर शेतकरी मयत असेल, त्या शेतकऱ्याचं बँक खातं बंद असेल, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का? एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा नेमका प्रश्न कशामुळे उद्भवला? कारण खूप शेतकऱ्यांना तर माहीत असते, की शेतकरी पीक विमा हा वर्षभरात मिळत असतो. जरी तो मयतही झाला, तर ते खातं असतं आणि त्या खात्यावर पैसे पडून जातात. परंतु हा प्रश्न नेमका उद्भवला कशामुळं? हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण सध्या जे प्रलंबित पीक विमे आहेत शेतकरी मित्रांनो, 2020 असो, 21 असो, 22 असो, विविध कारणामुळे पीक विमे जे जुने अडकलेले होते, ते पीक विमे सध्या मंजूर होत आहेत. दाखल झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये जुना पीक विम्याचा वाद कोर्टामध्ये चालू आहे. परवा धाराशिव जिल्ह्याचाही निकाल लागलेला आहे. खरीप हंगाम 2020चा आणि परभणीचा म्हणा अन्य कोणत्या जिल्ह्याचे पीक विमे हे जुने पीक विमे कोर्टात प्रलंबित दावे असल्यामुळं आणि तो कोर्टाचा निकाल आल्यामुळं ते पीक विमे सध्या मंजूर होत आहेत. मग आता विषय तर काय होऊन लागला आहे, की खूप शेतकऱ्यांचे जुने पीक विमे मंजूर होत असतात. काही कारणामुळे पीक विमे अडकलेले असतात आणि ते पीक विमे जर 4-4, 5-5 वर्षानं जर मंजूर झाले, त्यावेळेस खूप शेतकरी त्यावेळेस पीक विमा भरताना ते शेतकरी असतात. परंतु 4 ते 5 वर्षानं जर ते शेतकरी जर मयत झालेले असतील आणि मयत झाल्यानंतर त्यांचं बँक खातं जर गोठवलेलं बंद केलेलं असेल, तर मग तो पीक विमा मंजूर झाल्यानंतर नेमका तो पीक विमा मिळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. कारण जर तो शेतकरी नसेल, खातं जर बंद पडलेला असेल, तर तो पीक विमा परत जाणार का? मग त्या नेमकं पीक विम्याचं काय होणार? याबाबतची संपूर्ण अपडेट एक दिलासादायक सर्व शेतकऱ्यांना समजेल अशी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. जेणेकरून सर्व हा व्हिडिओ शेतकऱ्यांना समजेल आणि त्या पद्धतीची प्रोसेस करून त्या सर्व शेतकऱ्यांना नेमकं काय करावं लागेल तरच पीक विमा मिळेल किंवा मिळणारच नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ. कारण खूप शेतकऱ्यांचा हा प्रश्न येत होता, की 2020मध्ये विमा भरलेला आहे, पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु आता ते सध्या हयात नाहीत, मयत आहेत, खाते पण बंद आहेत, मग ते पीक विमा मिळणार का? असे खूप जणांचे प्रश्न येत होते आणि या प्रश्नावर निश्चित आपण अपडेट घेऊ असं सांगितलेलं होतं. तीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा जर जुना काही अडकलेला असेल आणि तो जर पीक विमा मंजूर झालेला असेल, तर तो पीक विमा घेत असताना जर तो शेतकरी हयात नसेल, तो शेतकरी जर मयत असेल, तर त्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळतो का? तर शेतकरी मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, मिळतो. शेतकऱ्यांनी काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही, तो पीक विमा मिळतो. ज्यावेळेस त्या पीक विम्याच्या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, त्यावेळेस काही प्रोसेस आहेत, काही प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रिया आपण पूर्ण केल्यानंतर ते पैसे आपल्याला मिळणार आहेत. मग ते कुणाला मिळतात? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याच्या नावावर पीक विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या वारसाला तो पीक विमा मिळतो. मग त्या वारसमध्ये कोण-कोण येतात? वारस म्हटल्यानंतर त्याची पत्नी असो, मुलगा असो, इतर कोणी जे काही त्याचे वारस आहेत, त्या वारसा प्रमाणपत्र काढून, ते वारस प्रमाणपत्र जमा करून, त्याची पुढची प्रोसेस आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. वारसाच्या जे काही मयत शेतकरी आहेत, त्या वारसांना हा पीक विमा मिळतो. त्यासाठी काय करावं लागेल? हे वारस प्रमाणपत्र कुठं जमा करायचं? ते नेमकं काय प्रोसेस केल्यानंतर हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल? तर शेतकरी मित्रांनो, आता सध्याचा जर प्रलंबित प्रश्न जर म्हणला, तर आता सध्या नवीन जर अपडेट म्हटली तर धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचा मोठा प्रश्न आहे. सध्या तो मंजूर झालेला आहे आणि त्यावरूनच हा प्रश्नाचा निर्माण झालेला आहे, की खरीप 2020मध्ये हा पीक विमा खूप शेतकऱ्यांनी भरलेला होता. आता ते शेतकरी मयत आहेत आणि ते मयत असल्यामुळे आता त्यांच्या वारसांना पीक विमा मिळणार का? हा महत्त्वाचा मुद्दा होता. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आहे, त्या शेतकऱ्यांचं जर तो हयात नसेल, बँक खातं गोठवलेलं असेल, बंद केलेलं असेल, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तो पीक विमा हा त्यांच्या वारसांना मिळणार आहे. ज्यांचे वारस जितके आहेत,
पती असो, पत्नी असो, मुलगा असो, जे काही कोणी मयत आहेत त्यांचे वारसांना हा पीक विमा मिळणार आहे. परंतु तो कधी मिळणार आहे, त्याची प्रोसेस कधी आहे, हे संपूर्ण माहिती जर घ्यायची झाली शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये तो पीक विमा मंजूर झालेला आहे, त्या पीक विम्याच्या वाटपाच्या प्रोसेसला जेव्हा सुरुवात होईल, त्यावेळेस हा प्रश्न निश्चित निर्माण होणार आहे. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पीक विमा हा विमा कंपनीकडून अथवा जिल्हाधिकारीकडून यांच्याकडून जेव्हा टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, ज्यांचे त्यावेळेसचे खाते आहेत, त्यावेळेसच्या खात्यामध्ये जर त्यांचे चालू खाते असतील, त्या चालू खात्यामध्ये त्यांचे पैसे पडून जातील. परंतु ज्यांचे खाते बंद आहेत, जेव्हा विमा कंपनी असो प्रशासनामार्फत त्या शेतकऱ्यांचा पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू होईल, त्यामुळे ते पैसे टाकण्याची प्रक्रिया थांबणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे पैसे कुठेच जाणार नाहीत. त्यामुळं त्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार केली जाईल. कारण विमा कंपनीजवळ जेवढा डाटा विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा असतो, तेवढाच डाटा हा कृषी विभागाकडे असतो. त्यामुळं ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होत असते, त्यावेळेस ही प्रक्रिया वाटपाच्या प्रक्रियेच्या सुरू होण्याच्या अगोदर कृषी विभागामार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कृषी विभाग त्यावेळेस जे मयत शेतकरी आहेत, त्या मयत शेतकऱ्याची यादी निर्माण करेल आणि जेवढे मयत शेतकरी आहेत त्यांचा रिपोर्ट आपल्याला कृषी विभागाला द्यायचा आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांची यादी येईल, त्यावेळेस त्या मयत शेतकऱ्यांचे जितके वारस आहेत, त्या वारस पत्रानुसार आपल्याला वारस प्रमाणपत्र ग्रामपंचायत अथवा तहसील स्तरातून काढून त्या शेतकऱ्याचा जो शेतकरी मयत झाला आहे, त्या शेतकऱ्याचं पत्नीचा असो, घरच्या मुलाचा असो, यांचं वारस प्रमाणपत्र घेऊन आधार कार्ड असो, बँक पासबुक असो, परत त्या शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला असो, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला परत कृषी विभागाला द्यायचे आहे. त्याबाबत अजून ज्यावेळेस कृषी विभाग पॅनिक होईल, ज्यावेळेस कृषी विभाग या कागदाची मागणी करेल, त्यावेळेस आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत ही मोहीम राबवली जाईल. जे शेतकरी मयत आहेत, त्या शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यासाठी त्यांच्या वारसाला डॉक्युमेंट देण्याची मागणी केली जाईल. त्यावेळेस आपल्याला आपलं वारस प्रमाणपत्र घरच्यांचं, आधार कार्ड असो, बँक पासबुक असो, मयत शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला असो, एवढे डॉक्युमेंट आपल्याला कृषी विभागाला जमा करण्याची प्रक्रिया पुढे भविष्यात होऊ शकते. त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही की ज्यांचं मयत झालेलं असेल, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का नाही, तर त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यांच्या वारसांना पीक विमा मिळणार आहे. फक्त कृषी विभागामार्फत जेव्हा अपडेट येईल, कृषी विभागामार्फत सांगण्यात येईल की तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करा, त्यावेळेस कृषी विभागाला ते डॉक्युमेंट आपण जमा करायचे. ते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर कृषी विभाग जो शेतकरी मयत आहे, त्या शेतकऱ्याच्या वारसदाराची नोंद त्या PCला करेल, ते डॉक्युमेंट अपलोड करेल. ते अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर त्या वारसांना पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की जर शेतकरी मयत असेल, बँक खातं बंद असेल, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का? तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, त्या वारसांना पीक विमा मिळणार आहे आणि ती प्रोसेस कृषी विभाग पूर्ण करूनच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळं कुणीही ज्या शेतकऱ्यांचं मयत असेल, बँक खातं बंद असेल, त्यांनी काहीही टेन्शन घेऊ नका. ही प्रोसेस तुम्हाला भविष्यात करण्यात येऊ शकते आणि ही प्रोसेस झाल्यानंतर ते पैसे तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. त्यामुळं खरीप हंगाम 2020मधील खूप शेतकरी मयत आहेत आणि ते शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू शकतात असं काही लोकांना वाटत होतं. परंतु कोणीही शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही आहे. त्या शेतकऱ्यांच्या वारसांना त्या पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. कृषी विभागामार्फत ते अपडेट लवकरात लवकर येईल. त्या अपडेट येताच पुढची प्रोसेस तुम्हाला करावी लागेल आणि प्रोसेस केल्यानंतर त्या वारसांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊन जाणार आहेत. हीच एक सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती. कारण खरीप 2020चा पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या मंजूर झालेला आहे. त्याचं वाटप पुढील 8 ते 10 असो ना 15-20 दिवसामध्ये होऊन जाणार आहे आणि त्यासाठी जी मयत शेतकरी आहेत, त्या मयत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही, आज महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्याचा हा उदाहरणादाखल जर प्रश्न झाला, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जरी कोणी शेतकरी मयत असेल आणि त्याचा पीक विमा जर मंजूर झाला असेल आणि खातं बंद असेल, तर हीच प्रोसेस सर्व शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. तरच मग तो पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.